श्री स्वामी समर्थ. माणसाचं मन एकदा कठोर झालं की शब्दाची गरजच उरत नाही आणि वेदना मुक्या होतात. जे आधी बोचायचं ते हळू जाणवण्याचं होतं. सततच्या अपमानाने आणि फसवणुकीने मन स्वतःभोवती भिंत उभी करते. विश्वास ठेवणं धोक्याचं वाटू लागतं. आपुलकी जपणं कमजोरी वाटतं. हसणं येतं पण हृदयातून नसतं. नाती टिकवण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा अंतर ठेवणं सोपं वाटतं. मन कठोर झालं की संवेदना कमी होतात पण शहाणपण वाढतं. कोण काय म्हणेल याची भीती संपते. स्वतःपुरतं जगणं सुरू होतं. मदत करणं थांबत नाही पण अपेक्षा ठेवणं थांबतं. जखमामधून शिकलेला माणूस शांत दिसतो पण आतून सावध असतो. कित्येक गोष्टीला प्रतिक्रिया देण्याऐवजी तो दुर्लक्ष करायला शिकतो. कठोर मन रागीट नसतं, ते थकलेलं असतं. ते ओरडत नाही पण कायम अंतर राखतं. जेव्हा मन असं होतं तेव्हा माणूस कमी भावणूक आणि जास्त वास्तववादी होतो. म्हणून माणसाचं मन कठोर झालं की तो बदलतो. तो बदलत नाही, तो स्वतःला वाचवतो. हो की नाही? श्री स्वामी समर्थ.